हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण ही सुंदर अशी हळदीची ज्वेलरी बघणार आहे, कशी बनवली घरच्या घरी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। बिंदी, इयररिंग्स, नेकलेस आणि ही सुंदर असे हातफुल ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। तर आणि त्यासोबत हा पूर्ण मेकअप मी कसा केला ह्याचा पण व्हिडिओ आपला अश्विनी जाधव या चॅनलवरती येणार आहे। सो स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ज्वेलरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कटर, फ्लॉवर्स। ही सगळे फुलं कशी बनवायची याचा मी याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे। ही लेस वापरून आपण ही फुलं बनवलेली आहेत, तर नक्की तो व्हिडिओ पहा। त्यानंतर ही लेस, 10 रुपयाचा कॉइन, कॅन पेपर, ग्लू गन आणि त्याचसोबत प्लास्टिक कवडी किंवा शेल्स। तिथे सगळ्यात पहिला मी कॅन पेपरवरती हा जो 10 रुपयाचा ठोकळा आहे त्याच्या आकारात गोलाकार करून घेते। असे इथे जेवढे मला लागणार आहेत, जवळपास मला 16 लागतील, ते मी इथे ड्रॉ करून कट करून घेणार आहे कटरच्या मदतीने। बघू शकता, असे गोलाकार कट करून घ्यायचे। तर इथे मी कॅन पेपरचे असे गोलाकार काढून घेतलेत सगळे, बघू शकता। त्यानंतर इथे मी हे जे शेल्स आहेत माझ्याकडे ते घेतलेत। मी हे शेल्स माझ्यामध्ये मिशोवरती होते, त्यावरून घेतलेत। जर तुम्हालाही बनवायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता मिशोवरून, किंवा वेगळे तुम्हाला रिअलमध्ये पाहिजे असतील, जर तुम्ही घ्यायचे असतील तर तुम्ही शॉपमधून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी इथे ग्लूगन घेते। भाजणार नाही याची काळजी घ्यायची आणि खूप पटपट काम करायचं इथे, कारण ना हा ग्लू लगेच सुकतो, त्यामुळे पटकन काम करायचं, नाही तर अर्ध्या ह्याला ग्लू लावून अर्ध काम करून नंतर करायचं पूर्ण कंप्लीट। गोलाकारात लावून घ्यायचे, बघू शकता, पटापट लावून घ्यायचे। लावून झाल्यानंतर एक जे आपण फ्लॉवर बनवलेला आहे, हे फ्लॉवर कसे बनवले ह्याचा आपण व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे फ्लॉवर इथे चिकटून घ्यायचं। अशा प्रकारे ते सगळे मी पॅचेस तयार करून घेते। तर अशा प्रकारे ते आपले हे पॅचेस बनवून तयार आहेत, बघू शकता। हे जवळपास मी 12 बनवलेत, बघू शकताय 12। आता हे वापरून आपण पुढचं साहित्य बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं नेक पीस बनवूया आपण। इथे गळ्यासाठी जेवढी लेस लागेल तेवढी मी इथे काढून घेते। इथे मी जवळपास असं 4 वेळा अंतर घेतलंय, 2 3 4। वाटल्याच लेस आपण नंतर कट करू शकतो, पण कमी पडू नये, त्यामुळे थोडीशी जास्त घेतली तरी चालून जाईल। तर इथे मी ही लेस कट करून घेतली आहे आणि या लेसचा मध्य घ्यायचा आहे। इथे येतोय मध्य, इथे फ्लॉवर लावून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने इथे सगळे फ्लॉवर्स लावून घेते मी। हा इथे आपला चॉकर बनवून झालेला आहे, पण तुम्हाला अजून ह्याला काही जर करायचे असेल डिझाईन, इथे लॉरियल्स लावायचे असतील,
चेन लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता, खूप छान लुक येईल अजून. ह्याला फिनिशिंगसाठी आपण बॅक साईडला हे जे आपले कॅन पेपरचे जे गोल आहेत राहिलेले ते इथे असे लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं फिनिशिंग आणि क्वालिटी छान होईल ज्वेलरीची. ओके. तर नेक्स्ट आपण इयररिंग बनवणार आहोत. इयररिंगसाठी मी घेतलं इथे हे अशा प्रकारचे जे स्टड्स आहेत ते वापरणार आहे आपण. तर इथं मी हे ग्लूच्या मदतीने चिकटून घेणार आहे. आणि त्यावर हा जो कॅन पेपर आहे तो आपण लावून घेणार आहे. इथे आता आपण बिंदी बनवायला घेतोय, बघू शकता. तर त्याच्यासाठी मी ही जी आय पिन आहे ती घेते इथे. तर सगळ्यात पहिलं ग्लू लावून घेतलाय, त्यानंतर आय पिन, त्यानंतर हे. त्यानंतर इथे मी आय पिन ओपन केले थोडीशी आणि इथे माझ्याकडे ही जी चेन होती ती वापरते. जर इथे तुमच्याकडे चेन नसेल तर तुम्ही डायरेक्ट एखाद्या साध्या धाग्याने इथून असं शिवून मणी घालून घेऊ शकता मोत्याचे. माझ्याकडे होती म्हणून मी ही यूज करते, बघू शकता. त्यानंतर इथे हे जे हुक आहेत ते मी घालून घेते. अशा प्रकारे आपली बिंदी पण तयार आहे. त्यानंतर बिंदी झालेली आहे, कानातले झालेले आहेत, नेकपीस झालेला आहे. आता आपण हात फुल बनवणार आहोत, रिंग आणि इथे हातात घालण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे हे 3 फ्लावर्स आणि हे रिंग बनवून घेते. रिंगसाठी मी इथे हा बेस घेतलाय. तुमच्याकडे बेस नसेल तर तुम्ही घरातली एखादी जुनी अंगठी सुद्धा वापरू शकताय, असं काही नाहीये की बेसच पाहिजे. इथे मी हातासाठी लेस घेते. काय लाव? थँक्यू. ठेवते. ही रिंग आणि हे हातातलं तयार झालेलं आहे आपलं. तर त्यासोबत हे जे आहे ते इथे अटॅच करायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे हे अशा प्रकारचे आय पिन नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिवून घेऊ शकताय, किंवा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारची ही जम्पिंग घेऊन मी इथे ना इथे छोटंसं बीळ काढून घेते. दिसलं?
इथे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला इन डिटेल प्रॉपर सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, ज्यांचं कोणाचं लग्न असेल त्यांना शेअर करा, जेणेकरून तेही घरच्या घरी बनवू शकतील ज्वेलरी कशी वाटते हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी इकडे व्हिडिओ टाकला की तुम्हाला तिकडे मेसेज येईल. तर माझ्या मुलीने बनवल्या ज्वेलरी घातली होती आणि तिची स्माईल बघू शकता, ती खूप खुश होती, तिला खूप आवडली होती काय. आणि हीच माझ्या कामाची पावती. आणि त्याचसोबत तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट करून विचारू शकता. आणि त्याचसोबत तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून, बाय बाय.